अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे। पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झालाय। इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनाच अत्याचार केल्याचं समोर आलंय। या नराधमाला आता बेड्या ठोकल्यात आणि संतप्त जमावानं पोलीस स्टेशनला घेराव घातला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। शौचालयामध्ये शिरून नराधमाकडून या मुलीवर अत्याचार करण्यात आला। मुंबईतल्या पायधुनीतली अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। 7 वर्षांची चिमुरडी आहे। इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं रविवारी संध्याकाळी लैंगिक अत्याचार केल्यानं खळबळ उडाली आहे। या मुलीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अतिशय संतापजनक असलेल्या घटने उघड होताच पोलिसांनी या आरोपीला अटक केली। मात्र मुलीच्या कुटुंबियांसह संतप्त रहिवाशांनी पायधुनी पोलीस ठाण्याला रात्री घेराव घातला। आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला। हॉस्पिटल में बच्ची है, उसका अभी ट्रीटमेंट चल रहा है। डॉक्टर की टीम जो है उसे वर्कआउट कर रही है और फिलहाल जो बच्ची की तबीयत स्टेबल है और उसकी ट्रीटमेंट चल रही है। आरोपी का नाम हम बता देंगे और तपास का जो है जैसे बातें आ जाएंगी हम आपको डिटेल में दे देंगे। जो है सेक्सुअल इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी तो सेक्शन लगवाया है। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। तर वॉचमॅनचं काम करणारा इसम होता, हा नराधम होता आणि त्यानं शौचालयामध्ये शिरून या मुलीवर अत्याचार केला। 7 वर्षांची मुलगी होती, तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय आणि या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली। पायधुनीसारखा परिसर या ठिकाणी अशा प्रकारे 7 वर्षाच्या या मुलीवर अत्याचाराची ही घटना घडली आहे। पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक केलेली आहे। मात्र इथल्या नागरिकांनी, संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता। त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली। आणि या घटनेसंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पायधुनीमध्ये रविवारी दिवसाढवळ्या एका 7 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। त्या मुलीच्या सोसायटीमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांनीच हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। मी सध्या पायधुनी पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि एकूणच आरोपी सुद्धा पायधुनी पोलीस ठाण्यात असल्याची माहिती आहे। आज त्याला कोर्टात हजर करण्यात येईल। पोलीस कस्टडीची मागणी ही नक्कीच पोलिसांकडून घेण्यात येईल, कारण या आरोपीची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पोलिसांचा अधिकचा तपास सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। काल सुद्धा आपण पाहिलं या पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात संतप्त जे लोक होते त्यांनी घेराव घातला होता पोलीस स्टेशनला। या ठिकाणी स्थानिक आमदार सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन घटनेची माहिती घेतली, त्यांना सुद्धा घेराव घातलेला होता आणि या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। खरं तर हे अमानवीय कृत्य आहे आणि 7 वर्षाच्या मुलीवरती खरं तर अत्याचार केल्यानंतर या मुलीची तब्येत सुद्धा खालावलेली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि या आरोपीला आज कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाकडून पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येईल। मात्र नक्की काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कोणकोणते पुरावे असतील तसेच CCTV फुटेज सुद्धा असतील हे तपासलेले आहेत आणि याची माहिती पोलीस कोर्टामध्ये देण्याची शक्यता आहे। त्यामुळे यामध्ये नक्की आणखी अधिकची माहिती काय मिळते का, या आरोपीची पार्श्वभूमी नक्की काय होती आणि यापूर्वी काही गुन्हे केलेत का, या संदर्भातील तपास सुद्धा या प्रकरणामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नसरापूर प्रकरणामध्ये जसं आरोपीला शिक्षा झाली फाशीची, तशाच प्रकारची फाशीची शिक्षा या आरोपीला होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विद्याधर शिर्केसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।